नमस्कार मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हा आहे की जी MPSCची सध्याची परिस्थिती आहे किंवा जो रिअल फॅक्ट आहे तो आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. याच्यामध्ये काही चुकीचं किंवा कोणाला काही असं हे नाही करत आहे मी, याच्यासाठी व्हिडिओ नाही आहे. हा फक्त माझा स्वतःचा एक्सपिरियन्स जो आहे तो मी आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे. मला जवळपास 4-5 वर्ष झाली, म्हणजे लॉकडाऊन लागलं तेव्हापासून मी अभ्यासाला सुरुवात केली होती. तर आता नाही भेटलं यश अजून पण. आता कोणी येऊन सांगू नका की कसं काय नाही, तुमचा अभ्यास नसेल, असं नसेल, तसं नसेल. ते जे 4-5 वर्षापासून अभ्यास करत आहे ते सर्वजण माझी कंडिशन समजू शकता. त्यामुळे हा मुद्दा नाहीच आहे की काय झालं, कसं झालं. तर मुद्दा असा आहे की जवळपास MPSC आपली 2020पासून जर जो शेड्यूल बघितला तर त्याच्यामध्ये एवढे प्रॉब्लेम्स आलेले आहेत खूप सारे. म्हणजे लॉकडाऊनमुळे एक्झाम समोर ढकलणे, त्यानंतर त्याच्यावरती कोर्टामध्ये केस चालणे, मग पेपर फुटणे, ह्या सर्व गोष्टी, खूप साऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर MPSCची सध्याची मी जी रिअल फॅक्ट आहे, म्हणजे खूप सारे विद्यार्थी 4-5 वर्षापासून अभ्यास करत आहे आणि आता राज्यसेवेचा पॅटर्न चेंज झालेला आहे. मग आता सर्वजण संभ्रमात आहेत की आता काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. आता मला सांगा, जे विद्यार्थी 5-6 वर्षापासून ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करत आहे त्यांचा किती चांगला अभ्यास झालेला असेल, परंतु काही छोट्या चुकामुळं खूप कमी मार्क, थोडे मार्कावरून हुकल्यामुळं त्यांचा रिझल्ट आलेला नाही आहे. तर आता शेवटचा त्यांना एक कुठेतरी उमेद होती की आता चला 5-6 वर्ष आपण जिथे दिलेले आहे तिथं अजून एखाद्या वर्ष देऊन आपण पोस्ट काढू शकलो असतो, परंतु आता पॅटर्न चेंज झालेला आहे. तर मग आता अशा विद्यार्थ्यांनी काय करावं, त्यामधलीच मी एक आहे. म्हणजे माझं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालं, त्याला काही हे नाही, विरोध नाही आहे. परंतु आता समजा 6 वर्षापासून एकाच पॅटर्नचा अभ्यास करायचा आणि आता लगेचच शिफ्ट व्हायचं, तर हे खूप हार्ड जाणार आहे. आता जे लोक राज्यसेवेचा अभ्यास करत आहे 4-5 वर्षापासून. परंतु रिॲलिटी MPSCची हे आहे की राज्यसेवेची जी आत्ता ॲड पडली त्याच्यामध्ये 382 जागा आहे. म्हणजे कॅटेगरीनुसार किती जागा येणार हे तुम्ही तुमचंच ठरवा आता. आणि ह्याच्यासाठी आपण 5-6 वर्ष दिलेत का? आता समजा तुम्ही विचार करा, 1-2 विद्यार्थी किंवा 382 विद्यार्थी जर सिलेक्ट होत असतील, जागा असतील फक्त, तर 382 विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे आणि अभ्यास करणारे विद्यार्थी लाखांमध्ये आहे. म्हणजे लाखो विद्यार्थी अभ्यास करत आहे. प्रत्येक शहरामध्ये MPSCचे आपल्याला विद्यार्थी दिसून येतात. तर मग आता 385 जर तुम्ही लोक निवडत असाल, तर बाकीचे मग जे लाखांना अभ्यास करणारे विद्यार्थी आहे त्यांचा अभ्यास नाही आहे का, ते हुशार नाहीत का, अशी गोष्ट नाही आहे. असा प्रश्नच नाही आहे मुळात. सर्वजणांचा अभ्यास सारखाच आहे, सर्वांना एकच सोर्स आहे, सर्वांना एकच वाचायचं आहे, सर्वांना एकच पेपर सॉल्व करायचा आहे. परंतु फक्त 385 विद्यार्थी सिलेक्ट होत आहे. म्हणजे बाकीच्यांना काही येत नाही आहे किंवा त्यातलं असं काही नाही आहे, मेरिटमधनं आपण बाहेर पडणार. हे खूप रिअल फॅक्ट आहे की तुम्ही ते ॲक्सेप्ट करा पहिल्यांदा की हे असं चालणार नाही आहे की काहीतरी नाही, माझं होणारच आहे, मी होईलच, मी एवढा अभ्यास केला. खूप अभ्यास करणारे विद्यार्थी ज्यांना खूप नॉलेज आहे, तर अशा विद्यार्थ्यांचं पण सिलेक्शन झालेलं नाही आहे. मुळात सिलेक्शन फक्त जर 385 विद्यार्थ्यांचंच होत असेल आणि हे रिअल फॅक्ट आहे. आणि जागा वाढून जर 500 जरी जागा झाल्या तर फक्त 500 जणं निवडण्यात येणार आहे. 500 जणं सिलेक्ट होणार आहे. बाकीचे जर समजा जवळपास 5 लाख विद्यार्थी आहे, 500 विद्यार्थी सिलेक्ट होतात. 4.5 मुलांचं काय? आणि जरी समजा 4.5मधनं 2 लाख विद्यार्थी असेच असतील जे काही रेग्युलर अभ्यास करत नसतील, परंतु 2 लाख विद्यार्थी जर रेग्युलर एकदम चांगला प्रॉपर अभ्यास करत आहे, तर मग त्या 2 लाख विद्यार्थ्यांचं काय? मग त्याच्यामधनं आणखी समजा 300, 400, 500 जागा, 1000 जागा जर तुमच्या कंबाईनच्या निघाल्या तर 1000 मुलं त्याच्यामध्ये सिलेक्ट होतात. त्याच्यानंतर बाकीच्या मुलांचं काय? हे ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे आपल्याला. हे तुम्ही तुमच्या मनात एक ठेवूनच या. आपण सर्वजण आपल्याला एकच सांगत असतं की आपल्याला 395 जागा, 382, 500, 1000 कितीतरी जागा, आपल्याला किती पाहिजे? 1 जागा पाहिजे. पण ते 1 जागेसाठी तुम्हाला किती विद्यार्थ्यांना मागं सोडावं लागणार आहे?
आणि हाच एक मेन मुद्दा आहे. आणि आता सध्या सोशल मीडिया असो किंवा क्लासेसवाले असो, तर हे आपल्याला खूप असं एकदम हे करून सांगतं की अभ्यास केलं तर सर्व होऊन जातं, तुम्ही असं आम्ही एकदम प्रॉपर प्लॅन देऊ, तुम्ही असं करा तसं करा, हे केलं तर नक्कीच तुम्हाला यश भेटेल. त्यानंतर जे सिलेक्ट होता ते आपल्याला भाषणामध्ये असं सांगतात तसं सांगतात. ते सिलेक्ट झाले म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही जग जिंकलं. आणि का नाही वाटणार एवढ्या सर्व म्हणजे 5 लाखामधून जर तुम्ही एकमेव सिलेक्ट होत असाल तर खरंच ती अभिमानाची गोष्ट आहे. परंतु तो जो सिलेक्ट झाला तो हुशार आहे आणि तो जो सिलेक्ट नाही झाला तो हुशार नाही, असं याच्यातला प्रकार नाही आहे. सर्वांना सारखंच नॉलेज असतं. फक्त थोडंफार म्हणजे पेपरमध्ये आपण कुठेतरी गोंधळ करून येतो किंवा पेपरमध्ये थोडंसं एखाद्या मार्काने आपला जर रिझल्ट जात असेल तर त्याला विचारा किती त्रास आणि किती म्हणजे प्रश्नांना सामोरं जावं लागत असेल. स्वतः कुठेतरी आपण कमी पडतोय का, असे खूप सारे प्रश्न. त्यानंतर घरचे विचारतात की काय झालं तुझं, प्रीचा रिझल्ट आला की मेन्सचा नाही आला, मग कशामुळं अभ्यास कमी पडत आहे का, काय होते. तर हे खूप सारे गोष्टी म्हणजे आणि मित्र मैत्रिणी हे सर्व आपल्याला कोणालाच बोलावं वाटत नाही की काय होते, आपल्याला स्वतःला समजत नाही आहे. मग या परिस्थितीतून या सर्व प्रोसेसमधून आपण डिप्रेशनमध्ये जातो. मग खूप साऱ्या गोष्टी आपल्याला फेस करावं लागतात. आपल्या MPSCची परंपरा बघा म्हणजे नेमकं काय असतं. तर सुरुवातीला ॲड पडायलाच म्हणजे ॲड जेव्हा येते तेव्हा त्यालाच खूप उशीर झालेला असतो. म्हणजे 2024ची जी एक्झाम होती राज्यसेवेची ती 1 डिसेंबर 2024ला झाली. तुम्ही म्हणजे विचार करा 25मध्ये त्याचा रिझल्ट कधी लागेल, त्याची मेन्स होईल, म्हणजे त्याला किती प्रोसेस खराब आहे MPSCची बघा. म्हणजे तुम्हाला ॲड यायला पण वाट बघावं लागते. त्यानंतर ॲड आल्यानंतर एक्झाम होण्यासाठी पण तुम्हाला वाट बघावं लागते. त्याच्यामध्ये तुमचं 1 वर्ष निघून जातं. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या वर्षामध्ये परत प्रीचा रिझल्ट, त्याच्यानंतर मेन्सचा पेपर, त्यानंतर मेन्सचा रिझल्ट, त्यानंतर परत इंटरव्ह्यू, त्यानंतर परत इंटरव्ह्यूचा रिझल्ट. या सर्व प्रोसेसमध्ये म्हणजे एका एक्झामसाठी तुम्हाला जवळपास 3-4 वर्षाचं तुम्हाला एकाच एक्झामसाठी लागतं आहे. एकच एक्झाम तुम्ही किती वेळेस देणार आहे. म्हणजे एक एक्झामसाठी जर तुम्ही 3-4 वर्ष लावत असाल तर मग आमचा काय फायदा आहे. आणि UPSCचं बघा बरं, UPSCचं कसं असतं, शेड्यूल पहिलेच त्यांनी ठरवलेलं असतं. किती पण काही झालं तरी त्यांची एक्झाम काही चेंज होत नाही. मग आपल्या काय एक्झाम आपल्या पोस्टपोन होत राहतात, कधी पण काही होत राहतं. आणि ह्या पोस्टपोन झाल्यामुळं ह्या प्रोसेसमुळं पण खूप आपण ढासळून जातो. किती वेळेस समजा आता तुम्ही एकदम परीक्षेच्या तोंडावरती खूप चांगला अभ्यास झालेला आहे तुमचा, 9 वेळेवर तुम्हाला सांगितलं की आता एक्झाम समोर ढकललेली आहे. मग काय करणार. बरं ठीक आहे, 1 वेळेस झालं, 2 वेळेस झालं, 3 वेळेस झालं, असे किती वेळेस आपल्या एक्झाम समोर ढकलल्यात आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. शेवटी सांगायचा मुद्दा हाच आहे की तुम्ही MPSCचा अभ्यास करत असाल आणि जे नवीन विद्यार्थी येणार आहेत त्यांनी रियालिटी समोर ठेवून अभ्यास करावा. रियालिटी बघून तुमचा प्लॅन बी रेडी ठेवावा. म्हणजे आपलं असं नको की MPSCमध्ये नाही झालं तर आता मी जीव देणंच हा एकमेव पर्याय राहील, असं तुम्ही काही करू नका. म्हणजे आपल्याला प्लॅन बी कधी पण आपला रेडी असायला पाहिजे की आपण काय करणार आहे. नंतर जर नाही झालं, बाय चान्स नाही झालं तर आपला प्लॅन बी हा रेडी असायलाच हवा कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि MPSCमध्ये तुम्ही 3 वर्ष द्या. म्हणजे 3 वर्ष तुम्ही अभ्यास, 1 वर्ष तर आपल्याला समजायला चाललं जातं की 1 वर्ष नेमका सिलेबस काय आहे, कसं आहे, काय वगैरे. तर तुम्ही 3, 3.5, 4 वर्ष पण ठीक आहे, पण 5-6 वर्ष हे खूप जास्त होऊन जातं. आणि याच्यामध्ये आपल्याला कधी आपले 4-5 वर्ष निघून जाता आपल्याला समजतसुद्धा नाही. म्हणजे एकच एक्झाम द्यायला तुम्हाला 3 वर्ष तर असेच निघून जाता. म्हणून तुम्ही याच्यामध्ये जास्त वेळ न देता प्लॅन बीकडे 3-4 वर्षानंतर प्लॅन बीकडे तुम्ही सरळ निघून जावं. कारण 5-6 वर्षानंतर तुम्हाला यश भेटून पण काही त्याचा उपयोग होणार नाही आहे. एवढे वर्ष एखाद्या एक्झामसाठी देणं, 6-7 वर्ष, हे काही म्हणजे योग्य मला वाटत नाही. तर हाच व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओला शेअर करा. म्हणजे की जेणेकरून आपल्या सर्व बंधू भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना योग्य ती दिशा कळेल. योग्य तो निर्णय घ्या, योग्य तो स्वतः विचार करा. कोणाच्या बोलण्यावरून तुम्ही इन्फ्लुअन्स होऊ नका. म्हणजे मी का असेना किंवा कोणी असेल तर इन्फ्लुअन्स करणारे आपल्याला खूप सारे आहे, पण स्वतः शांत दिमागाने आपण स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा.
आपल्याला जर स्वतःवरती विश्वास असेल की हो मी करेल आणि माझ्यामध्ये कुवत आहे की जरी नाही झालं तरी मी ॲक्सेप्ट करू शकतो आणि जरी झालं तरी पण मी ॲक्सेप्ट करू शकते, तर तुम्ही नक्कीच अभ्यास तुमचा कंटिन्यू ठेवायला पाहिजे आणि अभ्यासाशिवाय पर्याय नाही. तुमचे जे काही अनुभव असतील किंवा तुमचे जे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तुमचे अनुभव हे दुसऱ्यांसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचे असतात, खूप मौल्यवान असतात. तुमचे सल्ले खूप महत्त्वाचे असतात. म्हणून तुमचे जे काही सजेशन असतील, जे काही एक्सपिरियन्स असतील, ज्या काही चुका असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून सगळ्यांना याची मदत होईल. चला इथं मी व्हिडिओला एंड करते. थँक्यू.
आज कहाणी सांगतो एका वेड्या वादळाची। एक वेडं वादळ होतं, थोडं खचलं होतं, अपयशानं पिचलं होतं, रडत होतं, पडत होतं, धडपडत होतं। चारी बाजूंनी संकटांनी त्याला घेरलं होतं। शोधत होतं किनारा, पण न कळत एकाच वळणावर भरकटलं होतं। पण सत्याला फाटा नाही आणि संयमाला दुजोरा नाही आणि कष्टाला पर्याय नाही हे सूत्र त्याला फार छान माहिती होतं। त्याचं आयुष्य म्हणजे दुष्काळी भेगाळलेलं जमिनीचं रान होतं। ठेवला संयम त्यानं आणि करत राहिला मेहनत। एक दिवस असा उजाडला, त्या दिवशी त्याच्या जीवनाचं सोनं झालं होतं। फार मोठं यश हे फार मोठ्या निराशेनंतरच येतं, म्हणून संयम ठेवून मेहनत करत राहा। तुमच्याही आयुष्यात एक दिवस असा उजाडेल जो तुम्ही स्वप्नात बघितलाय। म्हणून सत्याला फाटा नाही आणि संयमाला दुजोरा नाही आणि कष्टाला पर्याय नाही हे सूत्र नेहमी लक्षात ठेवा। भेटूयात वादळ वाटेवरच्या पुढच्या विचारासोबत। तोपर्यंत मी रोहित आपली इथेच रजा घेतो। धन्यवाद। आज कहाणी सांगतो एका वेड्या वादळाची। एक वेडं वादळ होतं, थोडं खचलं होतं, अपयशानं पिचलं होतं, रडत